बीते दिन हुए उद्धव ठाकरे और राज ठाकरे की बैठक को लेकर अब संजय राउत ने एक बड़ा खुलासा किया है। संजय राउत ने कहा कि मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे और नासिक जैसे जो मेन मनपा क्षेत्र है वहां पर उद्धव ठाकरे और राज ठाकरे की चुनाव को लेकर सहमति बन गई है। जल्द ही रणनीति तैयार कर ली जाएगी और इसकी तैयारियां भी शुरू हो चुकी है। साथ ही साथ उद्धव ठाकरे और राज ठाकरे बीएमसी चुनाव को लेकर काफी कुछ सोच रहे हैं और किसका मेयर बैठेगा इसको लेकर भी संजय राउत ने एक बड़ा खुलासा किया है। संजय राउत ने कहा कि इस बार बीएमसी में एक मराठी माणूस का ही मेयर बैठेगा, कोई भी दिल्ली का जूता लेकर घूमने वाले का मेयर नहीं बैठेगा। एक तरह से उन्होंने महायुति पर निशाना साधने की कोशिश भी की है। सुनिए क्या कुछ संजय राउत द्वारा दोनों की बातचीत को लेकर कहा गया। मिळालेलं नाहीये ना राज ठाकरे साहेबांनी सांगितलं ना उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलेलं। मुंबईचा महापौर मराठी आणि तो अस्सल भगव्या रक्ताचा मराठी बाण्याचा आणि हे मराठी बाण्याचे जे आहे ते भारतीय जनता पक्ष किंवा मुंबई सांगतात बरं का, तसे नाही। दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही। जो हुतात्मा चौकात जाऊन आमच्या 105 हुतात्म्यांपुढे साष्टांग दंडवत घालील आणि इथे महाराष्ट्राची गर्जना करेल असाच महापौर होईल। आणि ते जे रक्त आहे तो बाणा आहे तो शिवसेना आणि मनसे या दोन पक्षामध्ये आहे। या क्षणी मराठीसाठीच निर्माण झालेले आणि मराठी अस्मितेसाठीच लढणारे हे दोन पक्ष आहेत। त्याच्यामुळे कोणी चिंता करू नये कुठला महापौर होईल, तो आमचाच महापौर होईल। आमचा म्हणजे आमचा, मी हम या शब्दाने बोलतो। हो, ठाकरे बंधूंचाच होणार महापौर ना। तर ही युती फार वेगळी आहे, दिल और दिमाग से बनी हुई युती है, फक्त राजकीय युती नाहीये। तन मन धन हे दिल और दिमाग अशी युती आहे। ठाणे आहे, कल्याण डोंबिवली आहे, पुणे आहे, नाशिक आहे, या महत्वाच्या महानगरपालिकात आहेतच ना। त्याच्याविषयी माननीय उद्धवजी आणि माननीय राज ठाकरेंमध्ये एकमत आहेच। या प्रमुख महानगरपालिकांवरती आपल्याला काम करावंच लागेल। याशिवाय अशा अनेक महानगरपालिका आहेत तिथे शिवसेना तर आहेच, पण अनेक भागामध्ये मनसे आहे।